शील समाधी प्रत्येचे उद्गाता महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध तथागताचा पावन पवित्र असा सद्धम्म आणि त्या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय सदा वंदनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म संघ अशा या महान तीन रत्नाला अभिवादन करू। तुमच्या आणि माझ्या जीवनाचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व बुद्धी सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धर्मक्रांतीला समग्र जीवन समर्पित राहून अति पूजनीय गुरु वृंदेजींना अभिवादन करून व सहब्रह्मचारी पूज्य भिक्खू अनंतसे यांच्या प्रति सद्भावना व्यक्त करून या ठिकाणी सर्व उपासक आणि उपासिका तुम्हा सर्वांच्या प्रति सुद्धा सद्भावना मंगल कामना व्यक्त करतो। वर्षवास पर्वामध्ये आपण बुद्धं शरणं गच्छामि हे सुंदरस पुस्तक हा ग्रंथ आपण वाचत आहोत। पूज्य वंदनीजींच्या माध्यमातून ध्यान मनन चिंतन करीत आहोत आणि हे निश्चितच आपली ही जीवनभराची एक शिदोरी आहे, हे पुण्यरूपी संचय आहे आणि म्हणून हा पुण्यरूपी संचय आपण प्रत्येक गृहस्थ उपासक आणि उपासिकांनी वर्षवास कालावधीमध्ये केला पाहिजे आणि आपण जास्तीत जास्त कुशल कर्म करून आपण सुगतीसाठी आपण हे सारे पुण्यकर्म आपल्याला कसं सहाय्यक ठरेल, कसं कल्याण मित्रासारखं आपल्या सोबत राहील याकडे आपण लक्ष देणं फार गरजेचं आहे। या पवित्र अशा धर्मग्रंथामध्ये एक सुंदर अशी कथा आहे। त्या कथेचं नाव आहे चोरावर मोर। कशी आहे? चोरावर मोर। भगवंताच्या कालावधीतली कथा आहे। जसं की आपण पवित्र अशा धर्मग्रंथामध्ये धर्मपदामध्ये आपण अशा हिंदीमध्ये आपण कथा ऐकल्या की कोणती गोष्ट आपल्या वर्तमान कालावधीमध्ये आपल्या जीवनाशी काय होती, निगडीत होती। आणि त्याच पद्धतीने एक सुंदरशी कथा आहे। महाकरुणिक कल्याण मित्र तथागत भगवान बुद्ध श्रावस्ती जवळील अनाथ पिंडकाच्या जेतवनामध्ये विहार करीत असताना भिक्षू संघाकरिता चिवर शिवून देणारा शिंपी टेलर घोड्या वाघ्या जनतेला फसवून चिवराकरिता आवश्यकतेपेक्षा जास्त कापड मागत होता आणि त्या कापडामधून काही कापड शिल्लक ठेवून त्यापासून नवीन चिवर किंवा इतर कपड्याच्या वस्तू बनवित होता। मला असं वाटलं की आजच्याच काळात असं चालतंय काय, टेलर लोक असे करतात काय, परंतु भगवंताच्या कालावधीमध्ये असे टेलर होते, जास्त कपडा मागत होते आणि उरलेला कपडा जो असेल चिवर शिवून झालेला आणि त्या उरलेल्या कपड्यामध्ये दुसरं चिवर शिवत होते। असं भगवंत भिक्खू संघाला ते उपदेश करतात आणि आपण बनवीत होता आणि आपण फार चतुर आहोत असेच नगरवासियांना सांगत होता। एके दिवशी दूर प्रदेशातून ठोक कपड्याचा व्यापारी श्रावस्तीमध्ये आला आणि त्या शिंप्याला ठोक मध्ये स्वस्त दराने संपूर्ण कापडाचे गठ्ठे दिले आणि लोभापायी शिंप्याने व्यापाऱ्याकडील सर्व कापड घेताना पण स्वतःच्या पैशाबरोबर दुसऱ्या गावकऱ्याकडून उधारीचा पैसा घेऊन पैसा व्यापाऱ्याला दिला। कशामुळे? फक्त आणि फक्त लोभामुळे। रस्ते का माल सस्ते में, स्वस्त जर भेटलं तर काही लोक संध्याकाळी बाजारात जातात, सकाळ बाजारात नाही जात, कधी जातात? संध्याकाळी जातात, तिसऱ्या पारात बाजारात जातात। कशामुळे बाजारात जातात? तर ते माल कसा होतो? स्वस्त होतो।
10 रुपयात किलोभर वांगे आणि भद भद घरी आले ते सारी किडके एकही नीट नाही, किलोभर नाही का. 10 रुपयात किलोभर असे भद भद बटाटे एकही नीट नाही, सारे सडेलच. आणि म्हणून बाजार भरल्याच्या नंतर आधी स्टार्टिंगला जर गेलं तर आपल्याला फ्रेश माल मिळतो, फ्रेश भाजीपाला मिळतो. आणि उशिरा गेलं तर मग मात्र घरून निघण्याचाच तो उद्देश असतो की कमी पैशामध्ये भदभद मिळेल. आणि म्हणून असं या लोभापुढे या व्यापाऱ्याला असं वाटलं की आता आपण स्वस्त मध्ये जर घेतलं तर आपल्याला काय होईल ते सोयीचं पडेल. आणि म्हणून खेड्यापाड्याच्या लोकांच्याकडून त्याने पैसा जमा केला आणि तो कपडा घेतला. काही दिवसातच संपूर्ण कपड्याचे गठ्ठे हे खराब आहे आणि आपली फार मोठी फसवणूक झाली आहे हे त्याच्या लक्षात आलं. तो आता नगरवासियाजवळ रडू लागला. त्याला काय करावे, काही करू नये, काहीही सुचत नव्हते. तेव्हा तो काही नगरवासियांसोबत जेतवनामध्ये तथागताकडे गेला आणि त्रिवार वंदन करीत तथागताला घडलेली सर्व हकीकत सांगू लागला. सर्व हकीकत ऐकल्यानंतर भगवान तथागत नगरवासियांना म्हणाले, श्रावस्ती वासियांनो, या लोभी शिंप्याची ही एकमेव घटना नाही. यापूर्वी सुद्धा तो इतरांना धोका देऊन फसवीत होता, परंतु शेवटी त्याच्यावर सुद्धा मात करणारा चोरावर मोर मिळून याचा सर्वनाश होत होता. ठीक आहे. आपल्याला असं वाटते आपण काय होते हरकत आहे, थोडस एकमेकाची आपण फसवणूक केली तर मात्र असं भगवंताने त्याला नगरवासियांना, श्रावस्तीतील नगरवासियांना सांगितलं की हा आजकालचं नाही, याची टोपी त्याच्या डोक्यात घाल, त्याची टोपी त्याच्या डोक्यात घाल. आता लोक टोप्याही घालत नाही. सातव्याच्या कार्यक्रमाला, वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमाला लोक टोप्या घालतात. ते कधी आयुष्यभर टोपी घालत नाही, पण टोप्या टाकणाऱ्यांना सवय असते ना, याची टोपी तिथं, त्याची टोपी तिथं, याची टोपी तिथं, नाही का. इकडून हे खूप लागलं असेल तर ते पाठीमागून अल्टर करतात. ती फसवणूक म्हणजे काय करतात, एकमेकाची काय करतात, ती फसवणूकच करतात ना. सातव्याचे साड्या 1200ला, 1200 साड्या 1300ला, 1300 साड्या वर्षाला, नाही का, अशा पद्धतीने रिप्लेसमेंट करतात. आणि म्हणून भगवान म्हणतात की हा शिंपी हा काही आजकालचा फसवणूक करणारा नाही. तथागत भगवान बुद्ध त्यावर म्हणाले, हा लोभी शिंपी काही पिढ्यापूर्वी तलावाच्या काठावर राहणारा एक सारस पक्षी होता. पक्षी माहिती आहे ना आपल्याला, पक्षी सारस पक्षी होता. जेव्हा वातावरण थोडे थोडे तापू लागले तेव्हा तो अत्यंत नम्रतापणे मृदू स्वरामध्ये तलावातील मासोळ्यांना म्हणाला, तुम्हाला काही तुमच्या भविष्याची चिंता नाही काय. तो सारस पक्षी म्हणाला, सध्या तलावातील पाणी आणि तुमचे खाद्य कमी झाले आहे. जर उष्णता अशीच वाढत गेली तर तुमचे जीवन संकटात पडणार नाही काय. तुम्हाला मृत्यू सुद्धा प्राप्त होऊ शकेल. हा सारस पक्षी आपल्याला माहित आहे का, असा छोटासाच असतो. टुनकुन उडी मारतो त्या नदीमध्ये आणि टुनकुन माशी काढतो बाहेर, नाही का. टुनकुन उडी मारतो, टुनकुन माशी काढतो. असा तो सारस पक्षी त्या माशाला म्हणू लागला, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणे, तर तुम्ही एक ना एक दिवस मरणारा, असं त्या माशाला वाटत होतं. आणि त्यावर मासोळ्या म्हणाल्या, सारस दादा, त्याबद्दल आम्ही काय करावे ते तुम्ही सांगा, आम्हाला सांगा. सारस म्हणाला, मला इथून थोड्याच अंतरावर पाण्याने विपुल असलेले मोठे धरण माहित आहे. तुमची म्हणजे मी ट्रान्सफर करू शकतो. या इथं आता पाणी आटू लागलं ना, इथून तुम्हाला एकीला मी तिकडे नेऊ शकतो आणि मोठ्या धरणामध्ये तुम्हाला मी टाकू शकतो. आणि जर तुम्हाला इच्छा असेल तर मी तुम्हाला एक करून आपल्या चोचीमध्ये धरून धरणाच्या पाण्यामध्ये नेऊन सोडतो, ज्यामुळे तुम्हाला मुबलक पाणी व अन्न मिळेल आणि तुमचा हा मरण्याचा धोका टळून जाईल, असं सारस म्हणाला त्या माशाला. सर्व मासोळ्यांनी मिळून सारसाचे म्हणणे ऐकायचे ठरवले आणि त्याला म्हटले की सर्वप्रथम आमच्यामधील वयोवृद्ध मासोळीला ते धरण दाखवून आण. काय म्हणाले, एका आमच्यामध्ये एक सिनियर मासोळी आहे म्हणे, तर तिला घेऊन जाय आणि तिला धरणात पाणी किती आहे, किती खोल आहे, पाणी विपुल आहे का, असंच आहे धरणात आमच्या सारखं, तर तिने ने आणि ते दाखवून आण. आणि तिला ते पसंत पडले तर आम्ही सर्व तुमच्या सोबत तुमच्या बरोबर येऊ. सारसाने वृद्ध मासोळीला हळूवार आपल्या चोचीमध्ये धरले आणि तिला ते धरण मोठ्या जलाशय दाखवले
आणि वृद्ध मासोळीला परत तलावामध्ये नेऊन सोडले. वृद्ध मासोळीच्या सांगण्यामुळे सर्वांच्या सारसावर विश्वास बसला. त्यानंतर एका एका मासोळीला सारस आपल्या चोचीमध्ये पकडून नेऊ लागला. परंतु हा कपटी दृष्ट सारस एका एका मासोळीला धरणाच्या जवळील झाडावर नेऊन खाऊ लागला. हळूहळू तलावातील मासोळ्या संपू लागल्या आणि झाडाखाली मासोळ्यांच्या काट्याचा ढीग जमा झाला. त्याच तलावामध्ये एक खेकडा राहत होता. आता सारसाने खेकड्याला आपले भक्षक बनवण्याचे ठरवले. तेव्हा सारस खेकड्याला म्हणाला, खेकडे दादा, मी या तलावातील सर्व मासोळ्यांना जवळच्या मोठ्या जलाशयामध्ये धरणामध्ये नेऊन सोडलेले आहे. तिथे या सर्व मासोळ्या आनंदाने राहत आहेत, सुखाने राहू राहिल्या. आणि पायसन तर काय, त्यानं एक 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 मासोळी घेऊन त्यानं सारा त्याचा सत्यानाश करून टाकला होता. पण खेकड्यासोबत बोलण्याची मात्र तो डेअरिंग करू लागला. म्हणजे तू तिकडे नेऊन सोडतो म्हणे, नाही का. धरणामध्ये नेऊन सोडलेले आहे. तिथे त्या सर्व मासोळ्या आनंदाने मस्त राहू लागलेल्या आहेत. तू सुद्धा माझ्या बरोबर चल, तुला सुद्धा त्या धरणामध्ये नेऊन सोडतो. चतुर खेकड्याने विचार केला की हा सारस फार लबाड आणि धूर्त आहे. तेव्हा त्याने नक्कीच मासोळ्यांना धरणामध्ये नेऊन न सोडता त्यांना खाल्ले असावे. या खेकड्याला असं वाटलं की हा धूर्त आहे, हा थोडासा चापटर दिसू राहिला, याने काही मासोळ्याने पाण्यात काही सोडलं नसेल, हे मात्र हे मले तसंच करेल असं त्या खेकड्याला वाटत. आणि तेव्हा त्याने सारसाला विचारले, सारस दादा, तू मला कसे धरणापर्यंत पोहोचविशील? तेव्हा सारस म्हणाला, मी तुला मासोळ्याप्रमाणेच आपल्या चोचीमध्ये धरून धरणामध्ये नेऊन सोडेल. त्यावर चतुर खेकडा म्हणाला, सारस दादा, तुझ्या चोचीमधून मला खाली पडण्याची भीती वाटते. तेव्हा मी आपल्या पंजाने तुझी मान पकडतो व तू मला हळूवारपणे नेऊन धरणामध्ये सोडून दे. मी तुझ्या आजन्म उपकारच मानेन. म्हणजे भय लागते म्हणे खाली पडायचा. पण म्हणे खेकडा नाही, खेकडा म्हणे मला भय लागते म्हणे, मी जर समजा रस्त्याला जाता जाता तुझ्या उडाव आणि मी खाली पडा तर मला भय लागते. माया जे काही दोन नांगे आहेत त्या नांगेनं तुझी काय धरतो, मान धरतो म्हणते, आणि तुझे आजन्म माझ्यावर काय राहतील, उपकार राहतील. बघा, चोराले मोर आणि शेरा सव्वा शेर कसं वेगळं आहे. सारस खुश होऊन म्हणाला, खेकडे दादा, तुला या क्षणी मदत करणे हेच माझे कर्तव्य आहे. कारण की या तलावात, आटलेल्या तलावात माशा काहीच नाही, तुझे सोबती कोण नाही, मायना मावशी आणि जीव परदेशी, तुझ्याकडे कोणी सोबती नाहीत म्हणले. आणि म्हणून या खेकड्याला असं वाटलं की आता आपलं जमलं. चल, तू माझी मान आपल्या पंजाने पकड आणि आपण दोघेही धरणाकडे निघू. खेकड्याने आपल्या पंजाने सारसची मान घट्ट पकडली. सारस खेकड्याला घेऊन उडू लागला. सारस खेकड्याला धरणाकडे न नेता त्याच वृक्षावर घेऊन आला जिथे तो मासोळ्यांना खात होता. त्यानंतर तो खेकड्याला म्हणाला, खेकड्या, मी तुला काय तुझा नोकर वाटतो? मी काय तुझा नोकर वाटतो लागलो काय? मी पकडा, मी अजून नेऊन सोडा धरणात. जो तुला तुझ्या म्हणण्याप्रमाणे धरणामध्ये नेऊन सोडू, ज्याप्रमाणे मी सर्व मासोळ्यांना मारून खाल्ले आहे त्याचप्रमाणे मी तुला सुद्धा खाणार आहे. बघा आता पुढे काय होते. वरील वाक्य ऐकताच खेकड्याने आपला पंजा सारसच्या मानेवर घट्ट केला. त्याला कुठं माहित होतं, त्याचे जे काही नांग्या होत्या, जे काही खेकड्याच्या नांग्या होत्या ते त्याच्या मानेला पकडलेल्या होत्या. आवडून त्याला असं पकडलं. त्यानं ऐकताच आता सारसाला मरत यातना होऊ लागल्या. त्याचा जीव घुटमळू लागला, कासावीस होऊ लागला. तेव्हा तो चांगुलपणाचा हाव आणत म्हणाला, खेकडे दादा, मी तर तुझी गंमत करीत होतो. काय म्हणते, मी तुझी गंमत करीत होतो, माझी तुला खाण्याची काही इच्छा नाही. तू मला जीवन दान दे, मला क्षमा कर. खेकडा म्हणाला, ठीक आहे, चल, मला त्या धरणामध्ये नेऊन सोड. या माशाला कुठं कुठं धरणात नेऊन सोडलं
तर त्या धरणामध्ये तू मला जसं आधी सांगत होता की त्या धरणामध्ये लय मोठं पाणी आहे, चांगलं नितळ पाणी आहे, स्वच्छ पाणी आहे आणि तिथं माशांनी नेल्या आनंदाने राहू राहिल्या, तिथं नेऊन सोड. सारस खेकड्याला घेऊन धरणाजवळ जातात. खेकड्याने सारसची मान घट्ट केली. यामध्ये सारस मृत्युमुखी पडला आणि खेकडा पाण्यामध्ये शिरला. तथागत भगवान बुद्ध प्रवचन समाप्त करीत म्हणाले, याच प्रकारे लोभी आणि कपटी वृत्तीमुळे या शिंप्याने आपले अमंगल जन्मोजन्मी केले. याच जन्मात नाही तर असे अनेक खेकडा होऊन अनेक प्रकारे काही बाई होऊन नाही का त्यांना आपलं काय केलं, वाटोळच केलं. समजा की या जन्मामध्ये एखादा व्यक्ती असा कपटी मनाने, धूर्त मनाने, लोभी मनाने एकमेकांची फसवणूक करत असेल ना, तर समजून नाही घ्यायचं की या जन्मात तसा आहे, तो अशा अनेक जन्मामध्ये तो तसा असेल. आणि म्हणून कपटी वृत्तीमुळे या शिंप्याने आपले अमंगल जन्मोजन्मी केले. हे सर्व ऐकून लोभी शिंप्याचे मन परिवर्तन झाले. त्याला त्याच्या करणीचा फार पश्चाताप झाला. त्यावेळेस तो श्रद्धेने ओतप्रोत होऊन तथागतांना म्हणाला, भगवंत, आज आपण माझे डोळे उघडलेले आहे, मला सत्याचे दर्शन घडले आहे. मी आपणा समक्ष प्रतिज्ञा करतो की आजपासून मी लोभ, मोह, द्वेष आदी विकारांचा त्याग करून आपण दाखविलेल्या बुद्ध धम्माच्या सत्य मार्गावर, धम्म मार्गावर मार्गक्रमण करून आपले जीवन यशस्वी करेन. भगवंत, आजपासून मी बुद्धाला, धम्माला, संघाला मनोभावे अनुसरतो. भगवंताने माझा उपासक म्हणून स्वीकार करावा. शेवटी श्रद्धापूर्व अंतकरणाने पुण्यमय वाणीद्वारे मी त्रिरत्नाला अभिवादन करतो. अशा पद्धतीनं त्या लोभी शिंप्याने बुद्धत्व भगवंताकडून उपासकाची दीक्षा घेतली आणि भगवंताचा तो आजीवन उपासक झाला. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं